नमस्कार मंडळी, मस्तपैकी व्हेज मोमोज बनवलेत बघा. काय करायचं, कोबी बारीक चिरून घ्यायचा, त्याच्यामध्ये गाजर टाकायचं, कोथिंबीर, जे काय हवे असे व्हेजीस टाकायच्या. आता काय करायचं, तेलामध्ये कढईमध्ये मिरची, लसूण आणि अद्रक टाकायचं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतील त्या, कोबी मेन इन्ग्रेडियंट आहे याचा, हे सगळं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकला, थोडंसं फ्राय केलं. आता हे सोया सॉस टाकला, थोडासा ब्लॅक पेपर टाकलं, थोडासा गरम मसाला टाकला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडं कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आता याच्यामध्येच मी चीज आणि पनीर हे दोन्ही टाकलेलं आहे. आपलं हे सारण तयार. आता हे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आणि त्याची अशी पाळी करून तुम्हाला छोटासा गोळा बनवायचा आणि गोल असं लाटून घ्यायची ती पोळी आणि त्याच्यामध्ये हे सारण जे आपण बनवलेलं आहे ते भरून, हे बघा, हे असा आकार द्यायचा मोमोजना आणि आपले हे मोमोज बनवून तयार होतात. आता ह्याला वाफवून घ्यायचं किंवा स्टीम करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे हे मोमोज आपले तयार आहेत. खाली पातेल्यामध्ये पाणी घेऊन मी त्याच्यावर वाफवून घेतले आणि हे फ्राईड मोमोज मला खूप आवडतात, त्यामुळे हे फ्राय पण करून घेतले. मस्त असे आपले फ्राईड आणि बॉइल्ड, स्टीम दोन्ही पण मोमोज तयार आहेत. या मोमोज खायला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा, आता हे मस्तपैकी असे फ्राय करून घेतले आणि आपले फ्राईड मोमोज तयार. आता हे मोमोजची चटणी पण बनवली होती, त्याची डिटेल रेसिपी मी नंतर शेअर करेन आपल्याशी. मिओनीज खा, त्याच्यासोबत काही खाऊ शकतात तुम्ही. मस्तपैकी व्हेज मोमोज तयार, या खायला.